हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. सो आतापर्यंत ह्या अँसिबलच्या सिरीजमध्ये आपण अँसिबल म्हणजे काय असतं हे अंडरस्टँड केलं आणि त्याच्यानंतर आपण बघितले YMLचे बेसिक्स. आता हे YMLचे बेसिक्स आपल्याला कशाला लागतात, तर YMLचे बेसिक्स आपल्याला लागणार आहेत आपली प्लेबुक लिहायला. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण आपली पहिली प्लेबुक लिहिणार आहोत. आता ह्याच्या आधी आपल्याला अंडरस्टँड करावं लागेल की ही प्लेबुक म्हणजे नक्की काय. सो आता जर समजा की तुम्हाला कोणीतरी एखादं काम दिलं आणि ती कामं तुम्ही एखाद्या नोटपॅडवर किंवा एखाद्या पेपरवरती नोट डाऊन केली की बाबा मला पहिलं हे काम करायचं आहे, नंतर हे काम करायचं आहे आणि ही दोन्ही कामं झाल्यानंतर लेट्स मला तिसरं काहीतरी माझं काम जे दिलं आहे ते मी करून टाकेन. सो अँसिबलच्या केसमध्ये जे पण टास्क किंवा जी पण ॲक्टिव्हिटी आपण परफॉर्म करणार आहोत त्याला आपण बोलतो प्लेबुक. आता ज्यावेळेस पण तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणार आहात ॲज अ डेव्हऑप्स इंजिनियर किंवा ॲज अ क्लाउड इंजिनियर, त्यावेळेस तुम्हाला कुठली कुठली कामं दिली जातील की बाबा एखादा सर्व्हर आहे तर त्या सर्व्हरवरती तुम्ही डॉकर इन्स्टॉल करा किंवा Nginx नावाचा एक वेब सर्व्हर आहे तो इन्स्टॉल करा किंवा लेट्स से की एखाद्या सर्व्हरवरती तुम्हाला कडनं जावा इन्स्टॉल करायचा. आता हे सगळे टूल्स किंवा हे सगळे फ्रेमवर्क तुम्हाला फक्त एकाच सर्व्हरवरती नाही, मे बी मल्टिपल 10 सर्व्हरवरती, 20 सर्व्हरवरती आणि मे बी 30-40 अशा सर्व्हरवरती पण आपल्याला इन्स्टॉल करावे लागू शकतात. सो त्याच्यासाठी आपण एक प्लेबुक लिहितो आणि ही प्लेबुक म्हणजे एक सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असते. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन कशासाठी, की आपल्याला जो टास्क करायचा आहे किंवा आपल्याला जो टास्क ऑटोमेट करायचा आहे त्याच्यासाठी आपण ही प्लेबुक लिहितो. आता या प्लेबुकमध्ये आपण एक टास्क पण मेन्शन करू शकतो किंवा जर आपल्याला मल्टिपल टास्क जर मेन्शन करायचे असतील ते देखील आपण करू शकतो. आता ही प्लेबुक लिहिली म्हणजे सगळं काही झालं का, तर नाही. ज्यावेळेस तुम्ही अँसिबलची एखादी प्लेबुक लिहिता, लेट्स से की ही एक प्लेबुक आहे आणि ह्या प्लेबुकमध्ये तुम्ही सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स किंवा सेट ऑफ टास्क दिलेले आहेत. हे टास्क लिहिल्यानंतर आपल्याला अँसिबलला सांगावं लागतं की कोणत्या सर्व्हरवरती हे पर्टिक्युलर टास्क आपल्याला एक्झिक्यूट करायचे आहेत. कारण आपण एका सर्व्हर स्पेसिफिकच कामं करणार. लेट्स से की एक Nginxचा सर्व्हर आहे, तो आपल्याला किती सर्व्हरवरती इन्स्टॉल करायचा आहे किंवा जर समजा तुम्हाला असं काम दिलं की MySQLचा सर्व्हर इन्स्टॉल करायचा, तर तो MySQLचा डेटाबेस कोणत्या कोणत्या सर्व्हरवरती इन्स्टॉल करायचा, एकाच सर्व्हरवरती इन्स्टॉल करायचा का मल्टिपल सर्व्हरवरती इन्स्टॉल करायचा आहे, हे देखील आपल्याला अँसिबलला सांगावं लागतं. आता हे आपल्या अँसिबलला कसं कळतं, तर त्याच्यासाठी एक फाईल असते host.ini. आता ही host.ini किंवा ह्या फाईलला तुम्ही इन्व्हेंटरी फाईल देखील बोलू शकता. आता ह्या इन्व्हेंटरी फाईलमध्ये काय काय गोष्टी असतात, की आपले किती सर्व्हर आहेत आणि त्या पर्टिक्युलर सर्व्हरचे IP ॲड्रेसेस काय काय आहेत आणि युजर नेम काय आहेत. आणि त्याच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये आपण पेम फाईल यूज करून ह्या पर्टिक्युलर सर्व्हर्समध्ये SSH कसं करायचं ते पण बघणार आहोत. कारण जर तुम्ही अँसिबलचं वर्किंग बघितलं तर अँसिबल ॲज अ टूल जर एखाद्या EC2 इन्स्टन्सला कनेक्ट करत असेल तर तो कसा कनेक्ट करेल, युजिंग SSH. आणि आपण ऑलरेडी AWSच्या सिरीजमध्ये बघितलेलं आहे की SSH करण्यासाठी मला लागते .pem फाईल आणि ही पेम फाईल मी मेन्शन करतो माझ्या इन्व्हेंटरी फाईलमध्ये. सो आपल्याला एक पर्टिक्युलर जर टास्क करायचा असेल, फॉर एक्झाम्पल ह्या व्हिडिओमध्ये आपण Nginx हा वेब सर्व्हर एका EC2 इन्स्टन्समध्ये कसा इन्स्टॉल करायचा आहे ते बघणार आहोत. सो आता तो टास्क करण्यासाठी मी लिहेन एक माझी प्लेबुक, त्याच्यानंतर माझी एक इन्व्हेंटरी फाईल बनवेन आणि ह्या इन्व्हेंटरी फाईलमध्ये जो पण EC2 इन्स्टन्स असेल त्या EC2 रिलेटेड जी पण इन्फॉर्मेशन आहे ती मी या इन्व्हेंटरी फाईलमध्ये टाकेन. इन्व्हेंटरी फाईल म्हणजे एक डेटाबेस म्हणून कन्सिडर करा आणि त्या डेटाबेसला सगळं काही माहिती असतं की कोणता IP कोणत्या सर्व्हरचा आहे किंवा कोणती जी पेम फाईल आहे ती कोणत्या सर्व्हरशी रिलेटेड आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन आपण इन्व्हेंटरी फाईलमध्ये देतो. आणि ही इन्व्हेंटरी फाईल लिहिल्यानंतर आपल्याला ती पेम फाईल पण सेम फोल्डरमध्ये द्यायची आहे जिकडे आपण अँसिबलची प्लेबुक लिहिलेली आहे आणि इन्व्हेंटरी फाईल लिहिलेली आहे. सो या 3 फाईल आपल्याला रिक्वायर असणार आहेत ज्यावेळेस आपण आपला पहिला टास्क एक्झिक्यूट करणार आहे. ठीक आहे. सो आता आपला टास्क काय आहे की टू इन्स्टॉल Nginx वेब सर्व्हर ऑन EC2 इन्स्टन्स. लेट्स अज्युम की हा आपल्याला टास्क दिलेला आहे. सो ह्याच्यासाठी आपण पहिला मॅन्युअल वेने एक Nginxचा सर्व्हर EC2 मध्ये कसा इन्स्टॉल होतो आणि त्याचे काय काय स्टेप्स आहेत ते आपण पहिला नोट डाऊन करूया आणि त्याच्यानंतर ते जेवढे पण स्टेप्स आहेत ते आपण स्टेप्स नोट डाऊन केलेले नंतर अँसिबलच्या प्लेबुकमध्ये कन्वर्ट करायचं ट्राय करूया.
ऑलराईट, सो मी आहे माझ्या AWSच्या कन्सोलमध्ये, जिकडे मी एक टेस्ट नावाचा एक सर्व्हर बनवलेला आहे. सो Ansibleची पहिली प्लेबुक लिहिण्याच्या आधी वी विल फर्स्ट ट्राय टू इन्स्टॉल इट इन अ मॅन्युअल वे. जेवढ्या पण स्टेप्स असतील त्या नोट डाऊन करू आणि त्या स्टेप्सना आपण ऑटोमेट करू युझिंग Ansible प्लेबुक. सो क्विकली मी SSH करतो, इकडून कनेक्टवर क्लिक करूया आणि आता ह्या पर्टिक्युलर सिस्टममध्ये आपण Nginx इन्स्टॉल करूया. त्याच्यासाठी जी पहिली स्टेप असेल ती असेल sudo apt-get अपडेट. आता हे apt-get अपडेट कशासाठी करतोय की ज्यावेळेस मी एक नवीन सर्व्हर बनवतोय, त्याच्यानंतर फर्स्ट टाइम ज्यावेळेस मी त्याच्यावर काही ॲक्टिव्हिटी करणार असेल, त्यावेळेस जेवढे पण त्या सिस्टम रिलेटेड अपडेट्स असतील ते मी पहिला अपडेट्स घेतोय आणि त्याच्यानंतर मी जो पण माझा टूल किंवा जो पण सॉफ्टवेअर मला इन्स्टॉल करायचा तो मी इन्स्टॉल करायला जाईन. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस पण तुम्ही एखादी नवीन मशीन किंवा एखादा नवीन फोन वगैरे घेता, त्यावेळेस आपण पहिलं काम काय करतो की आपण सेटिंगमध्ये जाऊन अपडेट काही आलाय की नाही ते बघतो. सो सेम गोष्ट sudo apt-get अपडेटने ही सिस्टम किंवा ही ऑपरेटिंग सिस्टम जी आहे ती माझी अपडेट होईल. ठीक आहे, सो आता sudo apt-get अपडेट ही कमांड कंप्लीट झालेली आहे. त्याच्यानंतर आपण कमांड यूज करू sudo apt-get install आणि Nginx. आता ही कमांड जर एक्सप्लेन करायची झाली तर apt हा आपला एक पॅकेज मॅनेजर आहे उबुंटूमध्ये. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही अँड्रॉइड यूज करत असाल तर प्ले स्टोअरवरून तुम्ही सगळ्या ॲप्लिकेशन इन्स्टॉल करता. जर तुम्ही आयफोन यूज करत असाल तर ॲप स्टोअरवरून तुम्ही ज्या पण ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायच्या त्या तिकडून आपण इन्स्टॉल करतो. सो सिमिलरली उबुंटूसाठी पण एक ॲप्लिकेशन स्टोअर किंवा एक पॅकेज मॅनेजर आहे apt नावाचा, तिकडून आपण Nginxचा सर्व्हर ह्या पर्टिक्युलर ऑपरेटिंग सिस्टममध्ये इन्स्टॉल करू शकतो. सो त्याच्यासाठी मी दिले sudo म्हणजे रूट युजर, मी apt यूज करतोय, गेट करणार आहे मी Nginx आणि हा Nginxचा जो टूल आहे किंवा सॉफ्टवेअर आहे तो मी इन्स्टॉल करणार. सो आय एंटर आणि एंटर करून झाल्यानंतर आय से येस की मला इन्स्टॉल करायचं आहे आणि जेवढे पण सगळे पॅकेजेस किंवा कॉन्फिगरेशन आहे ते डाउनलोड झाल्यानंतर हा Nginxचा सर्व्हर इन्स्टॉल केला जाईल. ओके, सो आता Nginxचा सर्व्हर पण इन्स्टॉल झालेला आहे. आता मला व्हेरीफाय करायचं आहे की माझी जी सर्व्हिस आहे किंवा जी पण ॲप्लिकेशन मी इन्स्टॉल केलेली आहे Nginx म्हणून, सो ती ॲप्लिकेशन माझी रनिंग आहे की नाही. सो त्याच्यासाठी माझ्याकडे कमांड आहे sudo service Nginx आणि स्टेटस. आता इकडे ज्यावेळेस मी ही कमांड रन करतोय sudo service Nginx स्टेटस. आता इकडे सर्व्हिस म्हणजे काय की ज्या ज्या लोकांनी विंडोज ऑपरेटिंग सिस्टम यूज केले त्यांनी टास्क मॅनेजरमध्ये जाऊन कधी ना कधीतरी सर्व्हिसेसचं सेक्शन बघितलेलं असेल. सो सेम कमांड लाईनने जर उबुंटूमध्ये एखादी सर्व्हिस आपल्याला बंद करायची आहे किंवा एखादी सर्व्हिस आपल्याला चालू करायची किंवा त्याचा स्टेटस ज्यावेळेस बघायचा असेल त्यावेळेस आपण ही कमांड यूज करतो sudo service, त्याच्यानंतर सर्व्हिसचं नाव आणि त्याचा स्टेटस चेक करण्यासाठी हे. जर मला ही सर्व्हिस बंद करायची असेल तर मी लिहिन स्टॉप. जर मला ही सर्व्हिस जर बंद असेल आणि चालू करायची असेल तर मी लिहिन स्टार्ट. सो उबुंटूच्या केसमध्ये ज्यावेळेस पण तुम्हाला एखादी सर्व्हिस स्टार्ट, स्टॉप किंवा त्याचा स्टेटस बघायचा असेल त्यावेळेस तुम्ही ही कमांड वापरू शकता. ठीक आहे, सो आता तुम्ही इकडे बघाल की जो माझा Nginxचा सर्व्हर आहे तो माझा ॲक्टिव्ह किंवा रनिंग मोडमध्ये आहे. हाच जर माझा स्टॉप असता तर मी sudo service Nginx स्टार्ट केला असता आणि ही पर्टिक्युलर सर्व्हिस माझी स्टार्ट झाली असती. सो आतापर्यंत आपण काय काय कमांड बघितल्या की पहिली जी कमांड होती ती आपण लिहिली sudo apt-get अपडेट. त्याच्यानंतर दुसरी जी कमांड होती ती आपण लिहिली sudo apt-get install Nginx आणि तिसरी जी कमांड होती ती आपण स्टेटस चेक केला. म्हणजेच आपण मेक शुअर केलं की जी Nginx सर्व्हिस जी मी इन्स्टॉल केली ती माझी स्टार्टिंग किंवा रनिंग मोडमध्ये आहे. ठीक आहे, सो ह्या 3 कमांड आपण मॅन्युअल वेमध्ये ज्यावेळेस आपल्याला Nginxचा सर्व्हर इन्स्टॉल करायचा त्यावेळेस आपण केल्या. आता ह्या 3 कमांडला आपल्याला ऑटोमेट करायचं आहे युजिंग Ansible. सो लेट्स गो टू VS कोड आणि तिकडे आपण Ansibleची आपली पहिली प्लेबुक लिहूया. ऑलराईट, सो ॲज डिस्कस्ड अर्लियर आपल्याला 3 फाईलची गरज होती. एक तर आपली प्लेबुक, त्याच्यानंतर आपली इन्व्हेंटरी फाईल आणि त्याच्यानंतर जी होती ती आपली पेम फाईल. सो पहिला मी इकडे माझी nginx.yml नावाची एक प्लेबुक क्रिएट करतो. त्याच्यानंतर क्रिएट करतो host.ini नावाची एक इन्व्हेंटरी फाईल ज्याच्यामध्ये आपण आपल्या सर्व्हरचा IP ॲड्रेस मेन्शन करणार आहोत आणि
आपल्या सर्व्हरचा युजर नेम अलॉंग विथ द पेम फाईल. आणि तिसरी जी माझी फाईल असेल ती माझी पेम फाईल असेल, ती पण मी इकडे कॉपी करतो. ठीक आहे. सो आता तुम्ही इकडे बघाल की आपली YML फाईल पण दॅट इज युअर प्लेबुक इज रेडी. host.ini पण आहे आणि ansible key.pem जी आपल्या सर्व्हरला अटॅच्ड असेल. सो आता क्विकली मी काय करतो की एक नवीन सर्व्हर आपण लॉन्च करूया आणि त्या सर्व्हरमध्ये आपण ज्या पण गोष्टी शिकलोय त्या अँसिबलने आपण इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू. ऑलराईट. सो इकडे तुम्ही बघाल की nginx सर्व्हर नावाचा एक नवीन सर्व्हर मी इकडे क्रिएट केलेला आहे, ज्याच्यामध्ये आता सध्या nginx इन्स्टॉल नाही आहे. सो वी विल गो बॅक टू VS कोड आणि host.ini मध्ये आपण आपली जी पण एंट्री होती ती इकडे अपडेट करूया. सो आता ह्याचा सिंटॅक्स आपल्याला बघायचा आहे की पहिला आपल्याला त्याचा IP ॲड्रेस द्यावा लागेल, विच इज दी पब्लिक IP ॲड्रेस. तो कॉपी करून मी इकडे देतो. हा माझा झाला पब्लिक IP ॲड्रेस. त्याच्यानंतर ह्या पर्टिक्युलर मशीनचं जे युजर नेम, सो जर युजर नेम मला चेक करायचं असेल तर इकडे जर मी उबुंटूवरती सिलेक्ट केलं तर उबुंटूवरती सिलेक्ट करताना आपल्याला इकडे युजर नेम देखील त्याचा बघायला मिळतो. ठीक आहे. सो युजर नेम आपला उबुंटूच राहील आणि जी पेम फाईल आहे त्या पेम फाईलचं नाव आपण चेंज करून ansible key.pem हे ठेवूया, कारण हीच पेम फाईल आपण यूज केलेली आहे ह्या पर्टिक्युलर सर्व्हरसाठी. ansible-key.pem. आता तुम्हाला इकडे एक क्वेश्चन असेल की हे वेब सर्व्हर म्हणजे काय. आता हे मी इकडे ग्रुपिंग केलेलं आहे, म्हणजेच काय की लेट्स अज्युम करा की तुमचे मल्टिपल सर्व्हर्स एकाच कॅटेगरीच्या अंडर येतात, म्हणजे एकच टास्क तुम्हाला मल्टिपल सर्व्हरवरती करायचा. फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्हा लोकांना डेटाबेस इन्स्टॉल करायचा आहे मल्टिपल सर्व्हरवरती, तो ते सगळे सर्व्हर ज्या सर्व्हरवरती आपल्याला डेटाबेस इन्स्टॉल करायचा आहे ते सगळे सर्व्हर मी एका ग्रुपच्या अंडर आणणार आणि त्या ग्रुपला मी नाव देईन डेटाबेस किंवा DB. आता हे नाव तुम्ही काहीही देऊ शकता की लेट्स से की MyDB किंवा MySQL DB, हे काही देऊ शकता. सो जेवढे पण तुम्हाला एका ग्रुपच्या अंडर आणायचे आहेत अँसिबलच्या इन्व्हेंटरी फाईलमध्ये, तर तुम्ही अशा प्रकारे काही देऊ शकता. आणि इकडे प्रत्येकाचा IP ॲड्रेस वेगळा असणार, ह्याचा IP ॲड्रेस वेगळा असेल, ह्याचा IP ॲड्रेस वेगळा असेल आणि ह्याचा देखील IP ॲड्रेस वेगळा असेल. सो एक सिंगल एंट्री असू शकते एका ग्रुपच्या खाली किंवा मल्टिपल एंट्रीज देखील असू शकतात. सो सध्या मी एकच ग्रुप क्रिएट करतोय विच विल बी माय nginx. ठीक आहे. सो अगेन आपण काय काय केलं की 3 फाईल कॉपी केल्या, त्याच्यानंतर host.ini म्हणजेच त्याची इन्व्हेंटरी फाईल बनवली, ज्याच्यामध्ये मी त्याचा IP ॲड्रेस, कोणाचा EC2 इन्स्टन्सचा IP ॲड्रेस, त्याचा युजर नेम आणि ह्या EC2 इन्स्टन्सला कोणती पेम फाईल लागते त्याचा पाथ मी इकडे मेन्शन केलेला. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं की जी पण आपली YML फाईल आहे त्याची स्टार्टिंग होते 3 हायफनने, सो 1 2 3 आणि त्याच्यानंतर एक सिंगल प्ले किंवा सिंगल टास्क आपल्याला इकडे मेन्शन करायचं आहे की मी कोणती ॲक्टिव्हिटी करणार. सो त्याच्यासाठी हायफन स्पेस नेम, लेट्स से इन्स्टॉल nginx ऑन EC2. त्याच्यानंतर आपल्याला कोणत्या होस्टवरती हा पर्टिक्युलर nginxचा सर्व्हर इन्स्टॉल करायचा. तर इकडे 2 ऑप्शन आहेत, एक तर तुम्ही ऑल देऊ शकता किंवा जर स्पेसिफिक सर्व्हर तुम्हाला मेन्शन करायचं आहे तुमच्या host.ini मधून. फॉर एक्झाम्पल जर मला nginx वर जर किंवा nginx ह्या ग्रुपच्या अंडर जेवढे पण सर्व्हर्स आहेत तेवढ्यांमध्येच मला nginx इन्स्टॉल करायचं असेल तर मी एकतर ऑल देईन, कारण माझ्याकडे आता एकच एंट्री आहे. आणि जर एक सिंगल ग्रुप द्यायचा असेल तर आय कॅन गिव्ह समथिंग लाईक दिस. म्हणजे काय की होस्ट माझा इकडे nginx, इकडे थोडंसं आपण नाव चेंज करूया टू अवॉइड द कन्फ्युजन, की मी ह्याला देतो वेब सर्व्हर आणि हे वेब सर्व्हरच मी कॉपी करतो अँड आय विल गिव्ह इट ओव्हर हिअर. सो आता मी ह्या लाईनपर्यंत काय बोलतोय की पहिला माझा एक प्ले इकडे चालू होतोय, दिस इज माय सिंगल प्ले. आणि मी काय करतोय की होस्ट, कोणत्या होस्टवरती मला इन्स्टॉल करायच्यात गोष्टी ह्याच्या खालच्या, तर वेब सर्व्हरवरती. आणि हा वेब सर्व्हर कुठे बघणार, तो host.ini मध्ये चेक करेल की वेब सर्व्हर नावाची काही गोष्ट आहे का. जर मला वेब सर्व्हर नसेल द्यायचं तर मी ऑल देखील देऊ शकतो, ज्या केसमध्ये मला सगळ्या सर्व्हरवरती एक सिंगल ॲक्टिव्हिटी करायची त्यावेळेस. त्याच्यानंतर आपण बघितलं की आपण sudo यूज करून ज्या पण कमांड होत्या त्या रन करत होतो. सो त्याच्यासाठी मी देतो become आणि येस. दॅट मीन्स ज्या पण कमांड्स किंवा ज्या पण ॲक्टिव्हिटी आता आपण परफॉर्म करणार आहोत त्या सगळ्या सुडोने एक्झिक्यूट होतील. सो इकडे आपण कमेंट पण देऊया सुडो
आणि त्याच्यानंतर आपला मेन पार्ट चालू होतो विच इज टास्क्स. आता ह्या टास्कच्या अंडर आपल्याला ज्या पण कमांड्स आपल्याला ऑटोमेट करायच्या आहेत किंवा जी पण गोष्ट आपल्याला ऑटोमेट करायची आहे ती अँसिबलच्या कॉन्टेक्स्टमध्ये इकडे द्यावी लागते. सो इकडे मी खाली काय करतो की आपण कुठल्या कुठल्या कमांड यूज केलेल्या, sudo apt-get update, त्याच्यानंतर दुसरी कमांड होती sudo apt-get install nginx, आणि तिसरी आपण जी रन केलेली sudo service nginx status. ह्या 3 कमांड रन केलेल्या आपण. ठीक आहे. सो आता ह्या 3 कमांडसाठी अँसिबलमध्ये आपण कोड कसा लिहिणार ते बघूया. सो अँसिबलमध्ये सगळ्या गोष्टी रेडीली अवेलेबल आहेत त्यांच्या डॉक्युमेंटेशनमध्ये. फॉर एक्झाम्पल जर मला ह्या पहिल्या कमांडचं जर डॉक्युमेंटेशन पाहिजे, देन आय कॅन गो टू लेट्स से docs.ansible.com वरती जावा. त्याच्यानंतर इथे खाली स्क्रोल करून लर्न अबाउट अँसिबल मॉड्यूल्स ह्याच्यावरती क्लिक करा. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर यू स्क्रोल डाऊन आणि इकडे इंडेक्सेस ऑफ ऑल मॉड्यूल्स अँड प्लगइनवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर इंडेक्स ऑफ ऑल मॉड्यूल हे केल्यानंतर आपल्याला हे असं काही पेज दिसेल. सो ह्या पेजमध्ये आपल्याला फिगर आउट करायचं आहे की एपीटी रिलेटेड काय काय गोष्टी आहेत किंवा अँसिबलमध्ये आपण एपीटी मॉड्यूल कसा यूज करू शकतो. आता हा मॉड्यूल म्हणजे काय की अँसिबलमध्ये प्रत्येक गोष्ट एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला मॉड्यूल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आपण काय बघितलं की एपीटी हा पॅकेज मॅनेजर आपण उबुंटूवरती यूज केला. सो त्या एपीटीसाठी पण आपल्याकडे अँसिबलचा एक मॉड्यूल बिल्ट इन मॉड्यूल आपल्याकडे रेडी आहे, जेणे आपण अँसिबलची स्क्रिप्ट लिहू शकतो जी उबुंटूवरती आपण रन केल्यानंतर तो त्या एपीटीचाच यूज करून किंवा एपीटी ॲज अ पॅकेज मॅनेजरचा यूज करून जे पण सॉफ्टवेअर किंवा पॅकेजेस इन्स्टॉल करायचे आहेत ते तो ह्या पर्टिक्युलर मॉड्यूलने करेल. सो इकडे अँसिबल बिल्ट इन ॲप्टवरती क्लिक करायचं आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करून इकडे आपल्याला एक्झाम्पल्समध्ये जायचं. आता ह्या एक्झाम्पल्समध्ये प्रत्येक गोष्टीसाठी एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. आता इथे जर तुम्ही फर्स्ट एक्झाम्पल बघितलं तर इन्स्टॉल अपाचे HTTPD त्याच्यासाठी एक एक्झाम्पल दिलेलं. तो मी हा कोड कॉपी करतो. हा कोड कॉपी करून आय विल गो बॅक आणि इकडे टास्कमध्ये टाकतो. आता टास्क माझी लिस्ट आहे, सो इट शुड बी अंडर दिस. सो इकडून स्पेस स्पेस 2 स्पेस आणि इकडे स्टेट पण आपल्याला अँसिबल बिल्ट इन ॲपच्या अंडर, कारण ही आपली एक लिस्ट आहे टास्क आणि ही आपली आहे डिक्शनरी. आता इथे चेंजेस काय काय करायचे तर मला इन्स्टॉल करायचं आहे nginx, बट ह्याच्या आधी आपण एक गोष्ट मिस केली की आपल्याला पहिला एपीटी अपडेट करायचा. सो या एपीटी अपडेटसाठी पण आपल्याला इक्विव्हॅलेंट अँसिबलचा कोड पण आपल्याला डॉक्युमेंटेशनमध्ये मिळून जाईल. सो तो बघायचं झालं तर अगेन लेट्स सी की ह्याच्यामध्येच आपल्याला तो कोड मिळतोय का. सो वी विल स्क्रोल डाऊन आणि स्क्रोल डाऊन केल्यानंतर रन द इक्विव्हॅलेंट ऑफ apt-get अपडेट इन अ सेपरेट स्टेप. सो आपल्याला पहिला apt-get अपडेट करायचं, त्याच्यासाठी मी ही स्टेप कॉपी करतो. ही स्टेप कॉपी करून पहिला मला तीच एक्झिक्यूट करायची. सो अगेन 2 स्पेस आणि एपीटी अपडेट कॅश येईल अँसिबल ॲप्टच्या खाली. ठीक आहे. सो आपण पहिला काय करतोय की apt-get अपडेट ही स्टेप आणि ह्याच्यासाठी आपण इक्विव्हॅलेंट अँसिबलचा कोड फिगर आउट केला. त्याच्यानंतर apt-get install nginx ह्याच्यासाठी आपण ऑल्टरनेटिव्ह फिगर आउट केलं अँसिबलसाठी की बिल्ट इन एपीटी मॉड्यूल यूज करून आपण nginx हा टूल इन्स्टॉल करणार. सो आता ह्याचा काय मिनिंग आहे की इकडे आपण बघितलं की नेम nginx आहे आणि स्टेट प्रेझेंट आहे. आता स्टेट प्रेझेंटचा मिनिंग काय होतो की जर हा पर्टिक्युलर टूल किंवा nginx ॲज अ सर्व्हिस जर त्या सर्व्हरमध्ये अवेलेबल नसेल तर हा पर्टिक्युलर मॉड्यूल nginx डाउनलोड करेल आणि तो इन्स्टॉल करेल आणि तो व्हेरीफाय करेल की त्याची जी स्टेट आहे किंवा तो जो टूल आहे तो त्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये प्रेझेंट आहे की नाही. ठीक आहे. सो स्टेट प्रेझेंट म्हणजे काय की दिस इंडिकेट्स द डिझायर पॅकेज स्टेट. म्हणजे आपल्याला काय हवं आहे की जर आपल्याला तो इन्स्टॉल करायचा असेल तर प्रेझेंट द्यावं लागतं, जर आपल्याला अनइन्स्टॉल करायचं असेल तर आपण इकडे देणार ॲब्सेंट. सो जर तुम्ही इकडे हॉवर केलं तर हॉवर केल्यानंतर आपल्याला सगळ्या इन्फॉर्मेशन इकडे डिस्प्ले होतात की इंडिकेट्स द डिझायर पॅकेज स्टेट, लेटेस्ट इन्शुअर दॅट द लेटेस्ट व्हर्जन ऑफ दी ॲप्लिकेशन इज इन्स्टॉल्ड.
त्याच्यानंतर बिल्ड डेप इन्शुअर द पॅकेज बिल्ड डिपेंडन्सीज आर इन्स्टॉल्ड, आणि फिक्स्डमध्ये जर काही आपण इन्स्टॉल करताना काही जर चूक झाली असेल किंवा करप्ट झालं असेल तर त्याला देखील तो फिक्स करतो. सो हे सगळे चॉईसेस आपल्याकडे अवेलेबल आहेत फॉर दिस पर्टिक्युलर APT मॉड्यूल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जी शेवटची स्टेप केली ती आपण चेक केलं की त्याचा स्टेटस, आणि तो स्टेटस म्हणजे काय की ती ॲप्लिकेशन रनिंग मोडमध्ये आहे की नाही. आता हे आपल्याला ऑलवेज माहिती नसेल की बाबा ती ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर रनिंग मोडमध्ये आहे की नाही. त्याच्यासाठी पण आपल्याकडे Ansibleमध्ये सर्व्हिस नावाचा मॉड्यूल प्रेझेंट आहे. सो इफ आय गो बॅक आणि इकडे जाऊन जर मी सर्व्हिस जर सर्च केलं तर इकडे तुम्हाला दिसेल की Ansible बिल्ट इनमध्ये सर्व्हिस ऑलरेडी प्रेझेंट आहे. सो Ansible बिल्ट इन सर्व्हिस, आणि जर या सर्व्हिसमध्ये मी गेलो तर इकडे स्टार्ट सर्व्हिस HTTPD इफ नॉट स्टार्टेड. सो आपल्याला पण काय हवं आहे की जर माझा Nginxचा सर्व्हर इन्स्टॉल झाल्यानंतर जर तो स्टार्ट नसेल तर मला तो स्टार्ट करायचा. आय विल कॉपी दिस वन आणि पुन्हा जाऊन इकडे मी पेस्ट करेन. अगेन सिंटॅक्स थोडासा करेक्ट करूया. नेमला आपण आणणार सर्व्हिसच्या अंडर, आणि स्टेटला पण आपण आणणार सर्व्हिसच्या अंडर, आणि हे येईल. ठीक आहे. आणि इकडे आपल्याला चेंज करायचं Nginx, आणि इथे चेंज करायचं Nginx. आता हे नेम आपण काही देऊ शकतो. इट इज जस्ट की मला तिथे फक्त अपाचे HTTPDचं चेंज करायचं होतं म्हणून मी इकडे Nginx लिहिलं. अदरवाईज आपण इकडे काही देऊ शकतो. असं नाही की जे डॉक्युमेंटेशनमध्ये दिलं ते जसंच्या तसं कॉपी करायचं. ठीक आहे. आता मी सेव्ह करतो. सो ज्या पण स्टेप्स आपण मॅन्युअली एक्झिक्यूट केलेल्या त्या सगळ्या स्टेप्स आपण इकडे Ansibleमध्ये जशाच्या तशा बनवलेल्या आहेत. ठीक आहे. सो आता आपली प्लेबुक पूर्णपणे रेडी आहे. तर आता ह्या प्लेबुकमध्ये आपण काय काय केलं की पहिला आपण sudo apt-get अपडेट केलं ह्या कमांड वापरून. त्याच्यानंतर आपण sudo apt-get install Nginx केलं ह्या पर्टिक्युलर कमांड वापरून, आणि त्याच्यानंतर आपण व्हेरीफाय केलं की ती Nginxची जी सर्व्हिस मी इन्स्टॉल केले किंवा जी ॲप्लिकेशन इन्स्टॉल केले ती माझी रनिंग मोडमध्ये असली पाहिजे. आता ही तर झाली माझी पहिली प्लेबुक. आता ही पहिली प्लेबुक जी लिहिलेली ती रन कशी करायची. आता ही लिहिलेली प्लेबुक रन करण्यासाठी आय विल ओपन द टर्मिनल, आणि इकडे आपण आपली प्लेबुक रन करूया. त्याच्या आधी इकडे आपल्याला प्लेबुकमध्ये एक स्मॉल करेक्शन करावं लागेल, विच इज आपण इकडे जर स्टेट बघितला तर तो ॲबसेंट दिलेला, विच शुड बी प्रेझेंट, म्हणजे आपल्याला इन्स्टॉल करायचे आहे. कारण ऑलरेडी तिकडे काही इन्स्टॉल्ड नसणार आहे, सो तो अनइन्स्टॉल तिकडून करू शकत नाही. सो हे एक करेक्शन आपण केलं, आणि ही आपली जी प्लेबुक आहे ती काही आता सध्या अशी दिसते की पहिला आपण apt-get अपडेट करतोय, त्याच्यानंतर Nginx आपण इन्स्टॉल करतोय, आणि त्याच्यानंतर ती Nginxची सर्व्हिस आपली स्टार्टेड आहे की नाही किंवा रनिंग आहे की नाही हे आपण व्हेरीफाय करतोय. सो ह्याच्यानंतर जी कमांड आपण Ansibleची यूज करणार आहोत ती आहे Ansible-Playbook. त्याच्यानंतर आपल्या प्लेबुकचं नाव विच इज Nginx. ओके, आपण दुसऱ्या डिरेक्टरीमध्ये आहोत. सो लेट cd203, आणि इकडे आपण आपली कमांड लिहूया Ansible-Playbook. त्याच्यानंतर प्लेबुकचं नाव, आणि मग -i फॉर इन्व्हेंटरी, आणि मग इन्व्हेंटरी फाईलचं नाव. सो इकडे तुम्ही बघाल Ansible Playbook, प्लेबुकचं नाव, -i फॉर इन्व्हेंटरी फाईल. सो ही कमांड रन केल्यानंतर Ansibleचं एक्झिक्युशन स्टार्ट होईल, आणि विदाउट इवन मी गोइंग टू दॅट पर्टिक्युलर सर्व्हर Ansible ऑटोमॅटिकली ज्या पण गोष्टी आपण या प्लेबुकमध्ये मेन्शन केलेल्या आहेत त्या वन बाय वन तो इन्स्टॉल करायला चालू करेल. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इकडे बघितलं तर रनिंग द इक्विव्हॅलंट ऑफ apt-get अपडेट, दॅट मीन्स हा पहिला टास्क आता एक्झिक्यूट होतोय. त्याच्यानंतर जो दुसरा टास्क आहे तो इन्स्टॉल Nginx हा टास्क एक्झिक्यूट होतोय, आणि जो तिसरा आपला टास्क आहे तो म्हणजे स्टार्ट सर्व्हिस Nginx विच इज दिस वन. सो हे सगळं केल्यानंतर इकडे तुम्हाला दिसेल की apt-get अपडेट केल्यानंतर काहीतरी चेंज झाला आहे, आणि त्याच्यानंतर Nginx इन्स्टॉल केल्यानंतर पण काहीतरी चेंज झाला आहे. बट तिसऱ्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर ओके दिलं, इकडे काही एक चेंज झालेलं नाही आहे. दॅट मीन्स जी Nginxची सर्व्हर होती ती आधीपासूनच तिकडे रनिंग मोडमध्ये होती. सो हे झाल्यानंतर लेट्स व्हेरीफाय की जो पण आपण इकडे मेन्शन केलेला IP ॲड्रेस आहे तो यूज करून आपण जर ब्राउझरवरती गेलो तर इकडे http:// आणि पोर्ट नंबर 80 ह्याच्यावरती आपल्याला वेलकम टू Nginx असं काही दिसेल. सो आपण काय केलं की आपण एक नवीन सर्व्हर क्रिएट केला, आणि त्या Ansibleची
प्लेबुक लिहून आपण विदाउट इवन गोइंग टू दॅट पर्टिक्युलर सर्व्हर रिमोटली Nginx सर्व्हर आपण ह्या पर्टिक्युलर सर्व्हरमध्ये इन्स्टॉल केला. सो दिस इज द पॉवर ऑफ दी Ansible प्लेबुक, की ज्या पण गोष्टी आहेत किंवा जे पण सॉफ्टवेअर्स आहेत, टूल्स आहेत किंवा अजून दुसऱ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, की आपल्याला शेल स्क्रिप्ट रन करायचं आहे किंवा एखाद्या सर्व्हरवरून दुसऱ्या सर्व्हरवरती काही फाईल्स वगैरे कॉपी करायच्या आहेत, ते सगळे ऑपरेशन आपण Ansible यूज करून रिमोटली करू शकतो. आता ह्याच्यामध्ये खूप साऱ्या इम्प्रूव्हमेंट पण करायच्या आहेत आपल्याला. आपण ते पुढच्या व्हिडिओजमध्ये करणार आहोत. फॉर एक्झाम्पल पासवर्डलेस ऑथेंटिकेशन सेटअप करावं लागेल आपल्याला. त्याच्यानंतर Ansibleचे रोल काय असतात किंवा Ansibleची प्लेबुक लिहिताना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो जस्ट टू समराईज, ज्यावेळेस पण तुम्हाला एखादी प्लेबुक लिहायची आहे, सो त्याच्यासाठी मॅन्युअली पहिला तो टूल किंवा सॉफ्टवेअर कसा इन्स्टॉल करायचा हे पहिला फिगर आउट करा आणि त्याचं ऑल्टरनेटिव्ह आपल्याला Ansibleच्या डॉक्युमेंटेशनमध्ये मिळून जाईल. ट्रस्ट मी की जे पण डेव्हऑप्स इंजिनियर आहेत किंवा क्लाउड इंजिनियर आहेत, जे पण Ansibleवरती काम करतायत, ते सगळेजण आज पण Ansibleच्या प्लेबुक लिहिण्यासाठी ह्या डॉक्युमेंटेशनच रेफर करतात. ह्या डॉक्युमेंटेशनमधल्या ह्या गोष्टी रट्टा मारण्यात टाईम वेस्ट करू नका, बिकॉज एव्हरीवन इज इव्हेंच्युअली गोइंग टू रिफर टू दीज पर्टिक्युलर एक्झाम्पल्स आणि ते एक्झाम्पल यूज करूनच नंतर आपण Ansibleची प्लेबुक लिहितो. सो आय होप की Ansibleची पहिली प्लेबुक लिहिण्यासाठी तुम्हाला कॉन्फिडन्स येईल हा व्हिडिओ बघून. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका. आणि जर चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर मेक शुअर यू आर सबस्क्रायबिंग टू द चॅनल ॲज वेल. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साईड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.